आहे का? आता टाइम आलेला आहे की आपली क्रेटा कुठे कुठे आहे. क्रेटा कशाला, आपण एक काम करूया 7 सीटर घेऊया, ऑटो मध्ये घेऊया. आपला जो निर्णय होता तिथे जागा घेण्याचा, तिथे असे कमेंट्स आले की खूप सुमसान आहे, आजूबाजूला काय नाही, तिकडे घर वगैरे बांधू नका. परत आता कमेंट्स करू नका की तुमची क्रेटा कुठे आहे. ओके, क्रेटा असताना सुद्धा तुम्ही दुसरी गाडी का घेताय. भाई आपल्याला सजेस्ट करतोय की पहिला आपण टोयोटोला जाऊया. काय खायचंय बोल. माय गॉड, पण स्टार्टिंग करतोय किया. काय आता फॉर्च्युनर घ्यायला आली टोयोटोला. असं वाटतं की पॉलिटिक्स वाले माणसं येत आहेत. माझा विचार तर हा चाललाय, सकाळपासून फिरतोय, रात्र झाली. आई शपथ कोमली बा. मला तर भावा आवडली रॉक्स. त्याच्यावर खूप सारे कमेंट्स आले. ऍक्च्युली ना आम्हाला 7 सीटर घ्यायची आहे. तुमच्या कमेंट नुसार आम्ही XUV 700 मध्ये बसलोय. हा लक्झरीज एकदम. वाव, समोरचा डिस्प्ले वगैरे बघ. डिस्प्ले बघ केवढा मोठा आहे. इधर आपको इसमें ही चलता है. Hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. In this video न समजलं असेल की आजचा ब्लॉग काय. सो यस, ब्लॉग एंड होता होता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की क्रेटा कुठे आहे आणि क्रेटा असताना सुद्धा तुम्ही दुसरी गाडी का घेताय किंवा क्रेटा सोबत काय झालं, या सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये खरं आम्ही एंडला सांगणार आहोत. तर फुल ब्लॉग नक्की बघा. ब्लॉग नक्की बघा. पूर्ण ब्लॉग स्टार्ट पासून आम्ही काही गोष्टी सांगणार आहेत, तर ते मध्ये मध्ये सांगणार आहेत. तर पूर्ण ब्लॉग बघा, असं नाही की मी डायरेक्ट लास्टला जमिनीबद्दल पण आपण काहीतरी डिस्कस करणार आहे. त्यानंतर आता आम्ही कुठे चाललोय, काय चाललोय, या सगळ्या गोष्टी बघायला भेटतीलच. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आपल्यासोबत आहे माझा मित्र अक्षय भोसले. आपला गाड्यांचा मास्टर आहे, गाड्यांचं जाम नॉलेज आपल्या भाईला. तर आपला भाई आपल्याला सजेस्ट करतोय की पहिला आपण टोयोटोला जाऊया, कारण टोयोटोला त्याला एक गाडी आवडली. तर आता आज आपण 3 जागी जाणार आहे. टोयोटोला जाणार आहे, कियाच्या शोरूम मध्ये जाणार आहे आणि परत जाणार आहे टाटाच्या शोरूम मध्ये रेट काढण्यासाठी. कारण बोईसरचा रेट अलग होता आणि वसई विरारचा रेट अलग असू शकतो आणि भाऊ आपला थोडा डिस्काउंट मध्ये वगैरे करून देणार आहे बोलतोय. तर आपण या सगळ्या गोष्टी आज फिरणार आहोत. तर तू काय सजेस्ट करशील भाऊ, कोणती गाडी घेतली पाहिजे. भाई ते सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे आता आपण सांगायचं नाही. कुठली गाडी घ्यायची आपण गाडी चॉईस करू, त्याच्यानंतरला मग सगळ्यांना सांगू. आणि आज आम्ही समोरासमोर कियाची गाडी सुद्धा बघणार आहोत. तर बरंच आम्ही कुठे कुठे सफारी सुद्धा बघणार आहोत. तर फिरूया आणि एंड बघूया काय होतो. आणि नंतर घरी पोहोचल्यावर क्रेटाबद्दल तुम्हाला सांगायचंय की क्रेटा सोबत काय झालं आणि जमिनीबद्दल पण सांगायचंय की जमिनीचा विषय कुठपर्यंत पोहोचलाय, काय झालंय, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू. पहिला तरी आपण जाऊया बऱ्याच शोरूमला, बघूया गाडी आणि रेट काढूया, इकडचा रेट. सर्वांना लागली इथे भूक आणि भाई जेवणासाठी डायरेक्ट आपल्याला फाउंटनला घेऊन चाललाय, नवीन फाउंटनला. एवढ्या लांब कोमल जेवायला चालली आहे तुला काय वाटतं का. आम्ही अजून शोरूमला पोहोचलो नाही, आमचं जेवण खावण चालू झालंय. पहिला पेट पूजा काय अक्षय, पहिला पेट पूजा. पण मनोहर भाईला आवडला नाही, हा त्यामुळे आता आपण मनोहरला घेऊन चाललेला डायरेक्ट 3 तास. तो विरारवरनं डायरेक्ट भाईंदरला जेवण्यासाठी आलोय आणि नवीन फाउंटनला पहिल्यांदा आलोय. केवढा मोठा आहे, वाव. आणि हे लोक नेहमी जेवतात काहीतरी, हे लोक नेहमी खातात. आणि आम्ही तुम्हाला खरंच चांगलं आहे का, बघूया. आणि किती मोठा आहे. सो चलो अंदर चलते, खाना बिना खाते, फिर जाते गाडी देखने के लिए. काय करायचं, फूड कोर्टला जायचं की कुठे जायचं. जेवायला जाऊया. काय खायचंय बोल. क्रॅब बघ फक्त केवढा आहे. ओ माय गॉड, एवढा मोठा क्रॅब. तो कुछ नहीं, इससे भी बड़े आए. इससे भी बड़े आते. काय खायचं तुला. 1.5 किलोचा आहे. पण तुला खायचं काय. हे लोक काहीतरी स्पेशल. हे कितने तक जाता है क्रैब. क्रैब सर बना के है ना, हाँ ये 2000 के ऊपर पड़ेगा. बनवा, खायचं का नको. हे बनायला 1 तास लागेल. किती घंटे लागतील? आधा घंटे लगेगा.
आधा घंटा इतना टाइम नाही आहे. इकडे आपण एसी मध्ये बसणार नाही. काय एसी मध्ये बसणार नाही? थंडी खूप असते. थंडी मुले बसणार नाही. हे एसी रूम आहे आणि बाहेर जे आहे ते नॉन एसी आहे. डिसाईड कर कुठे बसायचं आहे. नॉन एसी. इथे तंदुरी मागवलेली आहे आणि अजून काय बघूया. बिर्याणी काय मागवलंय? तुम्ही दरवेळेस बोलले की कोमाला नेहमी भूकच लागलेली असते. मला पण भूक लागली आहे. जीव आहे माझं पण. बिर्याणी आली आहे. चला जेवून घेतो आम्ही. जेवल्यावर परत भेटू. ना ट्रे के ऊपर बाबू ट्रे के ट्रे के ऊपर बरोबर रिटेक चालू आहे. रिटेक. स्माइल. ऍक्च्युली आमचं जेवण वगैरे झालंय. आता आम्ही मस्तपैकी गोड मागवलेलं आहे. स्वीट डिश. किती खाते म्हणून जाड झाली आहे. मी नाही खात स्वीट जास्त. मग तुझ्यासाठी मागवलंय ना हे. तुझ्यासाठी मला काय संबंधच नाही. मी चहा सांगितलेला त्याला. फायनली 5 वाजलेत आणि एकदम टनाटन पोट झालंय आणि एकदम मस्तपैकी पोट वगैरे भरलंय. खाल्ले पिल्ले मस्तपैकी. झोपून जा बाबा. आता मला वाटतं घरी जाऊन झोपे आणि उद्या परत येऊया गाडी बघायला. हा ना. नाही आता मी बघूनच जाणार. आता आपल्याला सोबत 3-4 गाड्या बघायच्या. तिथं आपला 8 वाजेपर्यंत शोरूम चालू असतो. 3 तासात आपल्याला 3-4 गाड्या बघायच्यात आणि एक आज काही करून चायला डिसाईड करायची आणि घ्यायचे. ऍक्च्युली ना आम्ही असे जास्त कन्फ्युज झालोय की कोणती घेऊ कारण सर्वांचे वेगवेगळे रिव्ह्यू आहेत आणि आपला अक्षय भाऊ पण काहीतरी वेगळंच सांगतोय कारण त्याला जास्त नॉलेज आहे. त्याचा गाडीचा बिझनेस आहे म्हणून त्याला जास्त नॉलेज आहे. सो मला विचार करून प्रॉपर सेट करून काय ते डिसाईड करूनच एखादी गाडी सिलेक्ट करावी लागेल. पहिला आपण स्टार्टिंग करतोय किया आणि हीच गाडी आहे जी आपण बघायला आलोय. ही बघा, हीच गाडी बघायला आलोय. चला आपण आतमध्ये जाऊन कोटेशन काढू आणि बघूया गाड्या. काय करताय? बघतो कॅरेन्स कोटेशन. कोमल काय आता फॉर्च्युनर घ्यायला आली आहे टोयोटोला. बघू तो सांगतोय गाडी. कौन सा गाडी भाई अभी नहीं बताने का क्या? लोक इकडे गाडी बघण्यासाठी ह्याच्या फॉर्च्युनर लेजेंडर घेऊन आलाय आणि आम्ही ह्याच्यासाठी इकडे आलोय कारण बोईसरला आम्ही जिथे गेलेलो टोयोटोला तिथे आम्हाला गाड्या बघायला भेटल्या नाही. आणि माझा तर विचार चालू आहे. कोमल सांग माझा काय विचार चालू आहे. बघ असं वाटतं की पॉलिटिक्स वाले माणसं येत आहेत. माझा विचार तर हा चाललाय. हा आणि हा बघू आता कोमल काय बोलते. चला बघूया आतमध्ये आपण गाड्या. कियाचं कोटेशन काढलं. आता टोयोटोला आलोय कोटेशन काढण्यासाठी. सकाळपासून फिरतोय. रात्र झाली. वाजलेत 7. मॅडम दमले का? डोकं दुखतंय. आम्ही 10-12 शोरूममध्ये जाऊन आलो. रेट काढून आलोय. आम्ही मारुती नेक्साला पण जाऊन आलो. आता आम्ही चाललोय महिंद्रा. इथपासून चालू करणार. हो मॅडम कुठे कुठे फिरवणार आहात तुम्ही? आम्हाला हा माणूस फिरवतोय अक्षय. चला आता महिंद्राला. काय बोलतो? आता महिंद्राला बोलतोय थार रॉक्स घेऊया. क्या बात आहे. अरे भारी भारी गाड्या आहेत रे. हिवा आई शपथ कोमल. हिवा बोलतो टाको जरा साईडलो. आमचं होतं 7 सीटरचं पण 7 सीटर. क्या बात आहे भाई. भाई एक नंबर गाड़ी है रे ये लेते का? हाँ भाई बजट तो देख लेते. भाई ये कलर भी भारी है. ये कलर भी भारी है है ना भाई सायबर ट्रक शॉपर टायर बा. होय टेस्लाची सायबर ट्रक. हाँ चल ना तो थार रॉक्स लेते. ए भाई ब्लॅक थार रॉक्स. कोमल कोमल मला वाटतं ही फायनल कर. पायरी विरी बघ. 2 वर्ष वेटिंग आहे. किती वर्ष? आपण 1,80,000 वेटिंगला घेतली गाडी. 2 वर्ष वेटिंग आहे. आली गाडी सिंगल नंबर 9 थार रॉक्स किंवा मॅडम आता कशात बसलात? थार रॉक्स. सनरूफ पण आहे. थार रॉक्स मध्ये बसलोय. वेटिंग आहे पण थार रॉक्सची जाम भारी आहे. कडक आहे एकदम. मला तर भाऊ आवडली रॉक्स. आम्ही ते कन्फ्युज झालोय. तुम्ही सुद्धा खूप कन्फ्युज झाले असतील ना. जाम गाड्या बघितल्या. काय करतायत काही कळत नाहीये यार. आम्हाला पण तसंच होतं. काय समजतच नाहीये.
सगळीकडे गेले ना एक ना एक गाडी मला ही आवडतेच. आवडली कोमल शपथ. सगळीकडे गेले ना एक ना एक गाडी आवडतेच. ही घे बे. त्याच्यावर खूप सारे कमेंट्स आले. ऍक्च्युली ना आम्हाला 7 सीटर घ्यायची आहे, पण ना आम्ही एवढं कन्फ्युज झालो. आम्हाला 7 सीटर काही भेटतात तर ओव्हर बजेट होत जातं आणि काही भेटतात तर एवढं आवडत नाहीये. तर आम्ही 5 सीटर विचार करतोय. परत आम्हाला ऑटो कार घ्यायची आहे. सगळ्यात मेन गोष्ट आहे की रिझन आहे की आम्ही ऑटोवरती शिफ्ट होतो. तुमच्या कमेंटनुसार आम्ही XUV 700 मध्ये बसलोय आणि XUV 700 बघतोय आतमधनं वगैरे. बघूया कोणती पसंत पडते. काय वाटतं कोमल? हा लक्झरीज एकदम. समोरचा डिस्प्ले वगैरे बघ. वरती बघ अभि सनरूफ बघ. वाव, एवढा मोठा संदूप आहे. अरे जामच भारी वाटते. सिरियसली एवढा मोठा संदूप आहे. 7 सीटरवरून 5 सीटरवर आलो ह्या गोष्टीमुळे. एवढी लॅविश वाटते ना गाडी. जाम भारी. डिक्की पण आहे खूप मोठी आहे बाहेर मागे. हा आम्ही महिंद्रामध्ये घुसतच नव्हतो, पण आता बोललो सगळंच बघून आलोय तर महिंद्राचं पण बघूयात. डिस्प्ले बघ केवढा मोठा आहे. इधर आपको इसमें ही चलता है. ये 2 डिस्प्ले है क्या अलग अलग? हाँ ओके. की बघा केवढी आहे. एवढी मोठी डिक्की असते का कुठे? एवढी मोठी डिक्की कुठे असते का? सिरियसली एवढी मोठी डिक्की काय रे? हा तू झोपून जायचं ना रेटामध्ये तिच्या राहिलं ते. कोमल डिक्की ते बघ एवढी लेंथला आहे बघा ना. The next day. काल आम्ही खूप जागी फिरलो आणि खूप गाड्या बघितल्या. शेवटची जी गाडी होती लाल कलरची, समजली असेल कोणती गाडी, ती खूपच आवडली. महिंद्राची. आणि तिला वेटिंग खूप आहे आणि थोडासा पैसा सुद्धा खूप आहे. आणि बऱ्याच गाडी आपल्याला आवडल्यात पण त्याला वेटिंग आहे आणि बऱ्याच गाड्या आवडल्यात त्याला आउट ऑफ बजेट आहे. आणि बघूया की कोणती गाडी डिसाईड करणार आहे. डिसाईड केली तरी लवकर येणार नाही, कारण कमीत कमी 2 ते 3 महिने तरी वेटिंग आहे प्रत्येक गाडीसाठी, जे आम्हाला आवडते. बघू आता बुक वगैरे करू. आता थोडं डिसाईड वगैरे करून बुक करू. आणि आता टाइम आलेला आहे की आपली क्रेटा कुठे आहे. सो गाईज आपली क्रेटा आहे ती आता आपल्या सोबत नाहीये, पण त्या रिझन आहे त्या मागे. कारण की आम्हाला घ्यायची होती ऑटो कार. एक तर मला क्लच आणि ते गेअर वगैरे टाकून माझे पाय एवढे दुखायचे ना, म्हणजे गेअर नाही टाकून क्लच दाबून वगैरे माझे पाय एवढे दुखायचे. मॅन्युअल कार ना मला चालवायला खूप डिफिकल्टी व्हायची, कारण की आम्ही लांब फिरायचो. मग किंवा कोण कधी म्हणजे असं लांब फिरायचं असेल ना तर कोणतरी पाहिजे जे ड्रायव्हिंग करतो सोबत, ते सुद्धा शोधावं लागायचं आम्हाला. तर आम्ही विचार केला की आम्ही ना मॅन्युअल सोडून हे घेऊ, ऑटो घेऊ. आम्ही पहिले विचार केला क्रेटाच घेऊ ऑटोमध्ये, कारण की आम्ही क्रेटाचा एक्सपिरियन्स आहे, जाम भारी क्रेटा आहे सिरियसली बोलले तर. त्याच्यानंतर बोललो की क्रेटा कशाला, आपण एक काम करूया 7 सीटर घेऊया, ऑटोमध्ये घेऊया. ऍक्च्युअली ना क्रेटा ना ही जेव्हा चालवायची ना तेव्हा थोडं म्हणजे ना 1-2 तास तरी हिने चालवलं ना की हिचे पाय दुखायला लागायचे. आणि कसं लेडीज आहे, स्टॅमिना जास्त नसतोच पोरींमध्ये, सो पाय वगैरे दुखायला लागायचे. आणि हिचं डेली ऐकून मला आलेला वैताग. आणि ही अशी बोलली की ऑटोमॅटिक कार जी आहे ती बॉब तू पण चालू शकतो, खूप इझी आहे. आणि मी बघितली जिजूंची गाडी, खूप इझी आहे ऑटोमॅटिक. सो आमचा निर्णय असा झाला की आपण क्रेटा जी आहे मॅन्युअल जी आमच्याकडे होती ती सेल करूया, ऑटोमॅटिक क्रेटाच घेऊया. पण नाही, निर्णय आमचा चेंज झाला की 7 सीटर घेऊया, कारण 5 सीटर 5 सीटर आपण युज केलेली आहे. सो आपण 7 सीटर घेऊया. आणि आपण गाडी घेण्याच्या एवढ्या आधी का विकली गाडी? कारण की ना आपलं इयर एंडिंग होती बरोबर. तर इयर एंडिंगच्या नंतर ना जसं की 2024 मध्ये आम्हाला रिसेल व्हॅल्यू चांगली भेटत होती आणि चांगली म्हणजे ती आम्हाला परत भेटली नसती. आणि जर आपण आता 25 ला विकली असती तर आपले डायरेक्ट 3-4 लाख रुपये मायनस झाले. तेवढा म्हणजे इयर मुळे आपला डिफरन्स आला असता. मग आम्ही हा पण विचार केला की आपण जेव्हा गाडी घेऊ तेव्हा एक्सचेंज करूयात गाडी. पण नंतर बोललो की ना परत तेवढी व्हॅल्यू भेटणार नाही जेवढी आम्हाला आता भेटते, कारण आम्हाला खूप भारी व्हॅल्यू भेटली. आणि खरं सांगू क्रेटाला व्हॅल्यू खूप आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही गाडी विकल्या गाडी का नाही घेतली,
कारण आम्ही गाडी विकल्या गाडी घेतली असती तर मंथ एंड होता, म्हणजे वर्षाचा शेवटचा होता, शेवटचा. नोव्हेंबर डिसेंबर वगैरे होता. सो आपल्याला स्टॅम्प लागला असता की आपण 2024 ला गाडी आणि घेतली. वरतून ना आता नवीन इयर मध्ये खूप छान छान टॉप हा. नाही पण तो पण एक होता ना की आपल्याला 24 चा Yes, yes. स्टॅम्प लागला असता, तो आपल्याला पण लागला 25 चा स्टॅम्प लावायचा होता. सो म्हणून आम्ही थांबलो आणि जानेवारी मध्येच आपण नवीन गाड्या बघायला सुरुवात केली. आणि आपली जी गाडी आहे ती आम्ही सेल केली, चांगल्या भावात सेल केली. आणि आम्ही खूप मिस करतो आमच्या क्रेटाला. आणि आम्ही तुम्हाला याच्यामुळे नाही सांगितले कारण की आम्हाला सरप्राईज देत होतं. जसंच की जानेवारी आली तसं आम्ही तुम्हाला सांगितलं की क्रेटा कुठे आहे, काय झालंय आणि आपण का नवीन पण ती जी क्रेटा आहे ना ती या बाईच्या मनातून उतरत नाही. हा मला अजून पण वाटतं की मी ऑटो मध्ये क्रेटा घेऊ. अजून पण Seriously? मॅडमचा निर्णय हाच आहे की ऑटोमॅटिक मध्ये क्रेटाच घ्यायची. कारण मी आणि आता- माझा असं निर्णय आहे की नको, आपण एकदा युज केलेली आहे गाडी ती, Yes, ते आपण पण आहे. नवीन मला घेऊया पण वाटतं आणि ते. 7 सीटर घेऊया. कारण फॅमिली सोबत आपण फिरतो आणि खूप त्रास होतो 5 सीटर मध्ये बसायला वगैरे, थोडं ऍडजस्टमेंट अपग्रेड करूयात आपण. अपग्रेड करूया. आणि बघूया काय निर्णय आहे आमचा आणि कोणती गाडी आम्ही चॉईस करतोय हा निर्णय बघूया. आणि आणि मी ना काल खूप साऱ्या गाड्या बघितल्या जसं की आम्ही हम्म. सगळ्यांनी. पण ना जेवढ्या पण गाड्या बघितल्या ना एक तर आउट ऑफ बजेट जे आवडलं ते आउट ऑफ बजेट, नाही तर एखादी एवढी पण वाव नाहीये पण त्याचं बजेट खूप आहे. खूप आहे. आणि एखादी म्हणजे अशी आहे ना चांगली आहे budget कमी आहे, budget. पण हा. आवडत नाहीये असं विषय होतो. आणि कोणती आहे जी बजेट मध्ये चांगली आहे पण तिचे रिव्ह्यू खूप हा घाण ना आहे. यार खूप कन्फ्युजन ते आम्ही झालं. एंडिंगला सांगू कोणाचे रिव्ह्यू घाण आहेत, कोणाचं काय विषय, आणि आम्ही ती गाडी का चॉईस केली आणि ती गाडी आम्ही का बुक केली हे आम्ही नंतर सांगू. आता सांगून मतलब नाहीये. क्रेटाचं तर क्लिअर झालं. आणि आपला जो निर्णय होता तिथे जागा घेण्याचा, तिथे असे कमेंट्स आले की खूप सुमसान आहे, आजूबाजूला काय नाही, तिकडे घर वगैरे बांधू नका. किंवा बरेच लोकांचे कमेंट आहेत की घर बांधा. तर ऍक्च्युली मी ना तुम्हाला विचारलेलं, मी काय फायनल केलं नव्हतं तिकडे की मी करणार आहे. हम्म. पण मी विचारलेलं की तिकडे आम्ही बांधू का किंवा काय प्लॅन करू का. मग तुम्ही बोले खूप सारे कमेंट्स आहेत की हा. तिकडे नका, बघून घ्या वगैरे, सगळं काही बघून घ्या. सुमसाम वाटते जरा. सुनसान वाटतंय, चांगलं नाही. ऍक्च्युली ती मम्मीची जागा आहे आणि मम्मी मला बोलत होती की तू म्हणजे बंगलोसाठी सुमसाम वाटते असं, बंगलोसाठी आम्हाला सुमसाम. स्टे साठी. स्टे साठी सुनसान हा. वाटते. तर मम्मी बोलली, मम्मीची जागा आहे ती, मम्मी मला बोलली की ना तू त्याच्यातला 1 गुंठा तुला मी देते, लग्नाला काही केलेलं नाहीये तर तुला मी देते. तर मी विचार केला की म्हणजे नको की मम्मीला इन फ्युचर मध्ये कामं येईल किंवा म्हातारपणात कामं येईल. आम्ही आहोतच म्हातारपणात, पण तरी सुद्धा तिचं स्वतःचं असलं तर वेगळी हम्म. गोष्ट आहे. आणि मम्मीचं म्हणणं होतं की लग्नाला काही केलेलं नाही तर आता मी तुला देते हे, आणि तू रूम बांध किंवा रूम बांधून रेंटने दे वगैरे. किंवा जर अजून तुला स्वतःला एखादी बनवायचं नसेल एखादी तर. गुंठा वगैरे घेऊन नाही, आमचा मोठा हा विचार बंगलो चालू आमचं होता चाललेलं. की ना आम्ही मम्मी 1 गुंठा देते, त्याच्यावरून अजून आम्ही 1-2 गुंठे हम्म. घेऊन बंगलो वगैरे बांधू. म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमचं खूप मत होतं नको, आणि मला सुद्धा वाटत होतं की नको. तर आम्ही म्हटलं नको. तिथे plan चॉल वगैरे cancel. चांगली वाटेल कारण चॉलच चांगली आजूबाजूला वाटेल. चॉल आहेत. खूप चॉल आहेत So, आजूबाजूला, तर रेंटने दिलेलंच बरं होईल. पण मग नंतर मी विचार केला की नको, मम्मीला राहू दे ते. मम्मी माझ्यासाठी बोलते पण नको मला. मम्मीलाच राहू दे, म्हातारपणात तिला काम येईल वगैरे, किंवा इन फ्युचर मध्ये कधीही काही सिच्युएशन येईल तर काम येईल. आपण काय, आपण हम्म. जवान आहोत अजून, तर आम्ही आपण कमवू आपलं शकतो. खूप काही करू शकतो इन फ्युचर मध्ये. आणि आशीर्वाद आहे बस झाला आपल्याला, अजून काय. Yes, आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे तसं काही नाही. हम्म. आणि वाईट वगैरे मानून नाही घेतलं आम्ही की आमच्या लग्नाला काही केलं नाही. नाही, असं कारण नाही. हे आमचं मत माझ्या होतं घरच्यांनी स्वतःचं. पण नव्हतं केलं आणि हिच्या घरच्यांनी पण नव्हतं केलं, आणि आमचं मत होतं की आम्ही आमचं स्वतः लग्न करावं. ऍक्च्युली मला ना नेहमी म्हणजे कोणाकडून काय बोललेलं आवडत नाही, खरी हा. गोष्ट तर ही आहे. मम्मी असो कोणी असो, कधी ना कधी त्यांना वाटेल अरे यार मी आता माझ्याकडे सिच्युएशन नाही आणि मी लग्नाला एवढा खर्च केला हा. किंवा काहीही असो, काही असो, मम्मी विचार नाही करणार मला माहितीये. पण तरी सुद्धा कधी कोणाचं काय मत चेंज होतं ते माहित नाही, हे माझा विषय आहे हा. म्हणजे मी आमचे कोणाकडून विचार. पण काही घेत नाही, हे रिझन आहे. म्हणजे मम्मी असो किंवा कोणी पण असो, कोणी असो, आता आमचं माझ्याकडनं relation सुद्धा खूप अजून छान काय आहे. घेतलेलं नाहीये तिने. माझं रिलेशन मम्मी खूप तर छान आहे. जवळचीच आहे. हा. मी आता आलोय तिच्या लाईफ मध्ये, हम्म. तर माझ्याकडनं पण सुद्धा काय घेतलेलं नाहीये. मीच काय दिलेलं असेल तर गिफ्ट, किंवा तिने ते रिटर्न पण केलंय Return मला. मी करते Yes, लगेच. लगेच कारण की return मला gift. कोणाकडूनच काहीच केलेलं आवडत नाही. माझ्यासाठी कोणी काय करतंय तर मी समजून की कोण असेल ना, नाही मला तुझ्यासाठी कराय, म्हणजे मी पे केलं, आता मी जेवण करते मी पे केलं, पण मी नेक्स्ट टाइम त्याला बोलवेल की हा. आपण चल जेवायला जाऊयात आणि मी पे करेल. तर माझा असा विषय आहे की मला नाही आवडत ते, घरचे असो किंवा कोणी पण असो. आणि अशी सवय चांगली आहे, माझी पण सेम सवय आहे, मला पण नाही आवडत. कारण की कोण आणि ही कधी सवय नंतर खूप चांगली बोलेल आहे. ना
कधी कोण नंतर बोलेल ना ते मला नाही आवडत. म्हणजे अरे यार मी एवढं केलं, हे केलं, ते केलं, मग बोलणार नाही माझी मम्मी कोण. पण फ्युचर मध्ये कोण कधी चेंज होतं ते आपल्याला माहित नाहीये. तर माझी सवयच आहे, आधीपासून सवय माझी. So म्हणून आम्ही निर्णय घेतला की कोणाकडनं आम्हाला काहीच आणि नको आणि लग्नाचं नाही पण काही तोच- घ्यायचंय. येस, लग्नाचा पण माझा तोच नियम होता की लग्नाला मी आधीपासून, माझं लहानपणापासून होतं, पण मला माहित नव्हतं की मी फ्युचर मध्ये पैसा कमवेल ना कमवेल. पण माझं लहानपणापासून माझं लग्न मीच करणार आणि मी ते केलं. मी खूप प्राऊड आहे स्वतःवर की Yes. आम्ही दोघांनी केलं लग्न. खरंच आम्ही पहिला सेव्हिंग केली मेहनत करून आणि Yes. त्याच्यानंतर आपण सेव्ह झालेले पैसे मग आम्ही आमच्या लग्नाला लावले. ना मेरे घर का ना उनके घर का, हम दोनों का. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे प्रॉपर्टी नाही घेत आहे, क्रेटा आम्ही ह्यासाठी विकली समजलं असेल. सो बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा, जाता जाता आता मी एवढंच बोलेल की परत आता कमेंट्स करू नका की तुमची क्रेटा कुठे क्रेटा आहे? कुठे आहे. ओके, क्रेटा Bye-bye. चांगल्या घरात गेली असेल Yes. आणि खूप चांगली आहे क्रेटा आणि मी आय लव्ह माय क्रेटा सिरियसली. बाय.